आपण बघतोय की डीजीसीएनं व्हीएसआरच्या उड्डाणावर बंदी घातलेली आहे। अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी आपली प्रतिक्रिया साम टीव्हीवर दिलेली आहे। नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणास बंदी घालण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। लंकेजी, डीजीसीएनं पहिलं पाऊल उचललेलं आहे। सर्वत्र कारवाईचा दबाव होता आणि आता व्हीएसआरवर नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणास बंदी आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही पहिलं पाऊल उचललं, कारवाईचं लय मोठेपणा नाही केला। जर ती कारवाई योग्य वेळी झाली असती तर दादांसारखा माणूस वाचला असता। दादांच्या जाण्यामुळे नुसतं पवार परिवाराचं नुकसान नाही झालं तर राज्याचं नुकसान झालेलं आहे। राज्याचा एक आधार उड गेला ना। त्या विमानावर जर योग्य वेळी कारवाई झाली असती, योग्य वेळी चेकअप झाल्या असत्या तर ही घटना टळली असती, दुर्घटना। त्यामुळे आज कारवाई केली याचा अर्थ खाली मोठेपणा नाही केला। ही कारवाई त्याच वेळेस होणं गरजेचं होतं ज्या वेळेस आज राज्यात एवढा मोठा नेता एखाद्या विमानात फिरत असताना त्या विमानाचं किती वेळेस चेकअप व्हायला पाहिजे होते? झाल्या का चेकअप? नाही झाल्या, चेकअप नाही झाल्या। त्या जर योग्य वेळी जर सगळ्या तपासण्या झाल्या असत्या ती घटना टळली असती की नाही? त्या रोहित दादांनी सगळं पॉईंट टू पॉईंट मांडलं म्हणून तुम्ही आज कारवाई केली ना। ती सुद्धा रोहित दादांनी जर ती सगळं टेक्निकल पॉईंट मांडले नसती ती सुद्धा कारवाई आज झाली नसती। त्यामुळे कारवाई झाली याचा अर्थ काय लय मोठेपणा नाही केला, लय मोठा झेंडा नाही लावला। आज ही कारवाई योग्य वेळी होणं गरजेचं होतं तर दादा वाचले असतात। निश्चितच लंकेजी, तुम्ही साम टीव्हीशी सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद। व्हीएसआरच्या विमानावर उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे, त्याच्यानंतर या कारवाईचं आपण म्हणतो की प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि या कारवाईचं स्वागत झालेलं आहे।